मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यासह जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही सोयाबीनचे दर मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. भारत अमेरिका करार होण्यापूर्वी प्रति क्विंटल 5,700 ते 5,800 रुपये दर मिळत होता. मात्र सध्या तो दर घसरून 4,900 ते 5,200 रुपयापर्यंत खाली आलाय. या करारामुळेच दर घसरल्याची चर्चा शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये आहे. करारापूर्वी बाजार समितीत दररोज सुमारे 40,000 कट्ट्यांची आवक होत होती. मात्र सध्या ती केवळ 5,000 कट्ट्यांवर आली आहे. कमी दर परवडत नसल्यानं शेतकरी माल बाजारात आणण्यास टाळाटाळ करतायत. सरकारनं तातडीनं हस्तक्षेप करून आधीप्रमाणे दर मिळवून द्यावेत अशी मागणी शेतकरी करतायत. म्हणणं असं आहे आमच्या शेतकऱ्याचं की हे भावात सोयाबीन हे कोणताही माल द्यायला पुरत नाहीये. तरी सुरुवातीला एक 8 ते 10 दिवसापूर्वी 56-57 पर्यंत सोयाबीन गेलेली होती आणि अचानकच हे सोयाबीनचे रेट कमी झालेले आहे. तरी ह्या रेटमध्ये शेतकऱ्याला सोयाबीन विकायला परवडत नाहीये. मग आता काय मागणी आहे? आमची शासनाला एकच मागणी आहे, कमीत कमी सोयाबीनचे रेट कमीत कमी 6 ते 6,500 पर्यंत विकायला पाहिजे. तेव्हाच पुढं शेतीचा खर्च वगैरे भागून थोडंफार शेतकऱ्याच्या पदरात काही उरेल सोयाबीन मध्ये.